सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण आजूबाजूच्या व्यक्तीला हातात हात देऊन त्यांचं देखील आपण स्वागत करूया प्रवेशाच्या नावाने. हसतमुखाने. स्माइल इज मॅन्डेटरी. तर आपण सर्व आशीर्वादित आहोत, कारण आपण एकमेक आपण इथे आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण माझी स्वतः मी स्वतः वाढ करू शकत नाही, मला इतरांची गरज आहे. त्याला आपण चर्च, कम्युनियन, सहभागिता, आणि हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. की स्वतःहून आपण आध्यात्मिक वाढ आपली होऊ शकत नाही, आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. आणि मग आपण एकमेकांना वाढत असतो. प्रार्थनेत सुद्धा प्रभू येशूने सांगितलं 2 किंवा 3 माझ्या नावाने करतात. हालेलुया. आणि तिथे आपण खरोखर सहमत हो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो, तिथे सामर्थ्य असतं. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती इथे जो आलेला आहे, आपल्याला आपली म्हणजे देवाची योजना आहे आपल्याला इथे आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आपण सुंदर आगमन काळामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, आणि आगमन काळ म्हणजेच प्रतीक्षेचा काळ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोक प्रतीक्षा करत आहेत? हाऊ मेनी ऑफ यू आर वेटिंग? किती लोक कोणत्या तरी गोष्टीसाठी प्रतीक्षा करत आहेत? छोटी किंवा मोठी, कोणत्या तरी गोष्टीसाठी तुम्ही थांबलेले आहात. आणि बाकीचे सर्व मिळालं. बाकीच्यांचं काय? मला काहीच नाही, आता मला काहीच दुसरं काहीच काहीतरी म्हणजे मी सांगतो, काहीतरी कशाची प्रतीक्षा करता का? किती लोक आहेत जे रात्री मला जेवण मिळेल की नाही त्याची वाट आहे पाहतो. कोण बाळाची, कोणी नोकरीची, कोण विजा येण्याची, कोणी कोणती चांगली बातमी मला लवकर मिळणार आहे, कागदपत्र माझ्या नावावर येणं होणार आहे. आता झालेलं नाही, परंतु किती लोक आहेत जे कोणत्या तरी गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत. बाहेरून मुलगा येणार आहे क्रिसमससाठी, नवरा घरी कामावरून येणार आहे, बाहेरगावी आहे, तर प्रतीक्षा आहे. मी थांबलेले आहे, कधी 20 तारीख होईल, कधी 25 तारीख होईल, तो व्यक्ती येणार आहे, कधी माझी बहीण US इथे येणार आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रतीक्षा आहे. हालेलुया. आपण सर्व कोणत्या तरी म्हणजे प्रतीक्षा करत आहोत. कदाचित ती तात्पुरता म्हणजे तासाभराची असेल, किंवा दिवसाची असेल, किंवा काही वर्षांची असेल. काही लोक अमर्यादित प्रतीक्षेमध्ये आहेत, म्हणजे माहीत नाही ते होईल की नाही, ते मिळेल की नाही, परंतु मी वाट पाहत आहे, कदाचित होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच आपलं सर्वात म्हणजे या पृथ्वीवरील जो माणूस आहे, जगत आहे, जेव्हा पृथ्वीवरील जो माणूस जन्माला आलेला आहे, तो प्रतीक्षा करत आहे. प्रेज द लॉर्ड. लहान बाळापासून तर वयस्कर माणूस असेल, प्रत्येक व्यक्ती काही ना काही कोणत्या तरी गोष्टीची वाट पाहतात. लहान मुलं आहे शाळेमध्ये, स्कूल संपली, मम्मी आली का, डॅडी आली का मला नेण्यासाठी, बस आली, थांबलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वाट पाहत आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही प्रतीक्षा किंवा ही वाट पाहणे हे आपल्या जीवनाचा भागच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता किती लोकांना वाट पाहणे आवडते? किती लोकांना वाट प्रतीक्षा करायला आवडते? प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी टाळ्या. मला विचारलं की मला वाट पाहायला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. मला प्रतीक्षा करायला, म्हणजे मुळात माझा स्वभाव किंवा माणसाचा स्वभाव आहे की आज आणि आजच्या जगात जर तुम्ही पाहाल तर अधिक कठीण आहे प्रतीक्षा करणे किंवा वाट पाहणे.
आज नाही होणार तुमचं काम, उद्या होईल. अरे, किंवा आपण डॉक्टरकडे जातो ना, जे आपले डॉक्टर आहेत कोणते डॉक्टर, आजकाल कोणत्या डॉक्टरकडे गेले, अपॉइंटमेंट घेतली 3 वाजता या, 3 वाजता गेल्यानंतर आपण चला आता बसा, मग आपण त्या डॉक्टर नंबर पाहतो. अरे एवढा होईल, मग वाट पाहा आणि मग थोडंसं ठीक आहे, अजून थोडं थांबायला लागेल, थोडं टेस्टिंग करायला लागेल. अरे अजून का थांबा, डॉक्टर थोडी व्यस्त आहे, अजून थांबा. कधी मग आपण चिडतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपला मुलाचा स्वभाव काय आहे की प्रतीक्षा करणे किंवा वाट पाहणे आपल्याला आवडत नाही. हालेलुया, हालेलुया. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, आपला जो हा जीवनात प्रवास आहे ना, आगमन काळ आपल्याला वाट पाहण्याची जी आध्यात्मिकता आहे ती शिकवण्यासाठी आपल्याला काळ दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ह्या संपूर्ण काळामध्ये आपण पाहतो अनेक लोक प्रतीक्षा करतात. अनेक म्हणजे बायबलमधली वचन जरी आपण पाहिली तर तिथे प्रतीक्षा चालू आहे, वाट पाहत आहे, हे आपल्याला आढळून येईल. आणि म्हणून आपला सुद्धा तर आगमन काळ कधी सुरू झाला, कधी सुरू झाला आगमन काळ? कधी नाही, तो या वर्षाचा खरा म्हणजे आगमन काळाला कधी सुरुवात झालेली आहे हा तर म्हणजे ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेला ठीक आहे तो एक काळ आहे. परंतु खरोखर आगमन काळ आपण सर्व कायमस्वरूपी आगमन काळामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आपला जन्मच आगमन काळामध्ये झाला आणि कदाचित मृत्यू सुद्धा आगमन काळामध्येच होईल. आगमन काळ ईदेनच्या बागेमध्ये सुरू झाला. प्रेज द लॉर्ड. ईदेनच्या बागेमध्ये म्हणजे जेव्हा माणसाने पाप केलं, देवापासून माणूस दूर गेला आणि जेव्हा परमेश्वराने तिथे माणसाला म्हणजे त्याची योजना, तारणदायी योजना प्रकट केली. प्रेज द लॉर्ड. की मी माझा पुत्र पाठवेन आणि सैतानाला सांगितलं की तो तुझं काय बोलतो डोकं ठेची. तेव्हाच म्हणजे जेव्हा माणसाने पाप केलं आणि परमेश्वराने जेव्हा तारणाचा म्हणजे जी योजना ते प्रकट केली त्या दिवसापासून आगमन काळाला सुरुवात झाली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्या दिवसापासून माणसं म्हणजे लोक तारणाऱ्याची वाट पाहतात. आणि त्यानंतर आपण जुन्या काळामध्ये संपूर्ण जुना काळ आणि इस्रायल लोक तिथे सुद्धा आपण अनेक वचनाची पाहतो की परमेश्वर मसीहा पाठवणार आहे, म्हणजे ते थांबलेले आहे. आणि ज्यू लोक जे आहेत ते अजूनही तारणाऱ्याची वाट पाहतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याच्यासाठी आगमन काळ कायमस्वरूपी आहे की त्यांचं येशू ख्रिस्त येऊन गेलेला आहे, परंतु तरी ते परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे की तो मसीहा पाठवणार आहे. आणि म्हणून आगमन काळ सुरूच आहे. आणि आपण जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो आपण देखील आगमन काळामध्येच आहोत. आता कोणता आगमन काळ तर बिशप रॉबर्ट बॅरन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तीन आगमन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची 3 आगमन आहे. म्हणजे आगमन काळ सुरू आहे. आगमन काळ जेव्हा खरोखर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले, प्रेज द लॉर्ड, तेव्हा लोक प्रतीक्षा करत होते आणि प्रभू येशूचं आगमन शारीरिकरित्या या पृथ्वीवर झालं. ही केम इन बॉडीली फॉर्म फर्स्ट टाइम. तेव्हा सुद्धा लोक थांबलेले होते. मसीह येणार आहे आगमन. आणि येशूचं आगमन झालं 2025 वर्षापूर्वी बेथलेहमच्या गावामध्ये. प्रेज द लॉर्ड. दुसरं आगमन सांगितलेलं आहे ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. दुसरं आगमन जेव्हा वैभवाने प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार. हालेलुया. तर हा जो आगमन काळ आहे त्या प्रभू येशूच्या आगमनाची तयारी आहे. तर 3 आठवडे जे आहेत ते ख्रिस्ताच्या दुसऱ्यांदा येण्याची तयारी आहे.
आणि शेवटचा आठवडा जो असतो आगमन काळाचा, तो आपण ख्रिसमस म्हणजे ख्रिस्त जयंती त्याची तयारी करत असतो. परंतु प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या दुसरं येण्याची तयारी, दुसरं आगमन. आणि तिसरं आगमन कोणतं? तिसरं आगमन प्रभू येशू जो आपल्याकडे दररोज येत असतो. हालेलुया. रोज तयारी आहे. रोज आपण अपेक्षेने आतुरतेने वाट पाहतो. जेव्हा जेव्हा आपण आपलं हृदय येशू ख्रिस्तासाठी उघडतो, तिथे सुद्धा आगमन आहे. हालेलुया. तर 3 आगमन. एक, जेव्हा येशू ख्रिस्त वचनात सांगितल्याप्रमाणे दाविदाचा पुत्र, दाविदाच्या वंशातून एक पुत्र जन्माला येईल, ते आगमन. दुसरं, प्रकटीकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे की वैभवाने शेवटच्या दिवशी येशू ख्रिस्त येणार आहे आणि आपण सर्व त्याला पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं आगमन जे येशू आपल्यामध्ये रोज, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण अशा आपण कोणत्याही आध्यात्मिक प्रार्थनेमध्ये सहभागी होतो आणि आपण सांगतो, प्रकटीकरण 3:20 मध्ये येशू म्हणतो, मी तुझ्या हृदयाच्या दाराशी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. ठोकत आहे, जर तू तुझं हृदयाचं दार उघडशील तर मी आत येईल. आगमन. आणि म्हणून असं नाही की अरे येशू तर येऊन गेलेला आहे, आता काय, आणि येशू आता कधी येईल ते मला माहित नाही, मी त्याला पाहिजे का नाही, माझ्या शारीरिक डोळ्यांनी मला दिसेल की नाही ते सुद्धा माहित नाही. परंतु तेवढ्याच सामर्थ्याने रोज प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी तो हजर आहे. इज एव्हर प्रेझेंट टू कम. आणि ते आगमन आपण असं नाही की आता काहीच म्हणजे मला अनुभव करता येणार नाही, जे काही आहे ते फक्त शेवटचे तेव्हाच नाही, आज देखील येशू ख्रिस्त सामर्थ्याने आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून आपण आगमन काळामध्ये या प्रत्येक म्हणजे आपण जो प्रवास म्हणजे पहिल्या आगमनापासून तर दुसऱ्या आगमनापर्यंत हा जो प्रवास आहे तो संपूर्ण प्रवास सुद्धा आगमन काळाचाच प्रवास आहे. हालेलुया. प्रतीक्षेचा प्रवास आहे. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या पृथ्वीवर जे आपण वाट पाहणे, प्रतीक्षा करणे अजिबात आपल्याला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु बायबल सांगतं की आपण आनंदाने किंवा आपण उत्सुकतेने आपण त्याची वाट पाहतो. आणि म्हणून परमेश्वराने ज्याप्रमाणे आपल्याला बनवलेलं आहे की खरोखर ना आपल्याला प्रतीक्षा करणे किंवा ही जी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला सतत भावना येते. आणि तुम्ही पहा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलेले आहात, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात, मला ती नोकरी मिळाली ना, तो क्षण त्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे. पण आपण पाहिलं तर जेव्हा तो क्षण येतो आपल्याला आनंद होतो आणि थोड्या काळानंतर थोड्याच वेळानंतर किंवा थोड्या 1-2 दिवसामध्ये तो आनंद नाहीसा होतो. पुन्हा आपण जणू की आपल्याला ती भूक लागते. प्रेज द लॉर्ड. ज्या क्षणाची म्हणजे आपण एका दाम्पत्याला समजा मुलबाळ नाही, 7 वर्ष 8 वर्ष आणि मग बाळ होते आणि मग 1 वर्ष आणि मग तो आनंद जणू काय ठीक आहे कमी होतो. आणि मग आपण दुसऱ्या आता ते जर मिळालं तर मग आम्ही खूप आनंदी होऊ. मग असं त्याला ते त्या शाळेमध्ये दाखला मिळाला आणि तिकडे जर एंट्री मिळाली, मग तो क्षण आल्यावर त्याची आम्ही वाट पाहतो. तो क्षण येतो, आनंद वाटतो, पुन्हा आपण आहोत तसेच. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याला काय दर्शवितं की आपण ह्या पृथ्वीच्या या आनंदासाठी बनवले गेलेलं नाही. आणि म्हणून पृथ्वीची या जगातील जागतिक गोष्टी कोणतीही गोष्ट अंतःकरणामध्ये साठवणे किंवा टाकणे चिरकाळ आनंद देऊ शकतो. थोडा तात्पुरता, पण चिरकाळ नाही. हालेलुया. कारण आपण त्यासाठी बनवलेलेच नाही. आणि म्हणून संत अगस्टिनने सुंदर प्रकारे म्हटलेलं आहे, आमचं हृदय हे तुझ्यासाठी बनवलेलं आहे. हा समेट होईल आणि जिथपर्यंत तू त्याच्यामध्ये येत नाही
तिथपर्यंत हे अस्वस्थच राहणार आहे. आणि म्हणून आपण प्रतीक्षा करतो, आपल्याला ती गोष्ट सापडते, भेटते, थोडासा आनंद होतो, पुन्हा आपण बेचैन होतो, पुन्हा आपण वाट पाहतो दुसरं काहीतरी होण्यासाठी. मग तो क्षण येतो, पुन्हा आपण थोड्यासाठी आनंद होतो, मग पुन्हा. तर आपण यातून काय शिकतो की जगातील कोणतेही आनंदाचा क्षण असेल, कायमस्वरूपी मला तो तृप्त करू शकत नाही. देयर इज नो इंटरनल हॅपीनेस इन एनिथिंग ऑफ दिस वर्ल्ड. हालेलुया. ती वस्तू असू शकते, ती व्यक्ती असू शकते, ती कोणती परिस्थिती असू शकते, पण ती चिरकाळ आनंद देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये ही प्रतीक्षा करण्याची किंवा वाट पाहण्याची जी वृत्ती परमेश्वर निर्माण केलेली आहे, ती फक्त ती ओढ त्याच्याकरिता निर्माण केलेली आहे. हालेलुया. पण आपण ते लक्ष कुठे लावतो? आपल्याला ह्या गोष्टी, ही व्यक्ती, ही परिस्थिती किंवा ती त्या तिकडे मी पोचलो, तो उद्धार किंवा ती गोष्ट मिळाल्यानंतर मग बस मी तृप्त होईल. नाही, ती जी पोकळी किंवा ती जी ओढ आहे ती परमेश्वराने त्याच्याकरिता निर्माण केलेली आहे. ती ओढ त्याच्याकडे जाण्यासाठी निर्माण केलेली आहे. प्रतीक्षा त्याच्यासाठी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये टाकलेली आहे. हालेलुया. हालेलुया. संत तेरेसा, अविलाची संत तेरेसा यांनी सुंदर म्हणजे लिहिलेलं आहे वाक्य. अविलाचे संत तेरेसा ते म्हणतात की आपलं पृथ्वीवरील जीवन कसं आहे, तर आपलं पृथ्वीवरील जीवन म्हणजे इट इज अ बॅड नाईट इन अ बॅड होटेल. प्रेज द लॉर्ड. Our life on this earth is like a bad night in a bad hotel. म्हणजे आपलं पृथ्वीवरील जीवन ती संख्या आपण कशी तुलना करू शकतो, तर एका बेकार हॉटेलमध्ये एक बेकार रात, अशा प्रकारचं आपलं या पृथ्वीवरील जीवन आहे. म्हणजे ती सांगते की आपण या पृथ्वीवर हे आपलं घर नाही, हे आपलं कायमचं वास्तव्य इथे नाही आहे. आपण हॉटेलमध्ये आहोत. या पृथ्वीवर आपण एका रात्रीसाठी हॉटेलमध्ये उतरलेलो आहोत. वी आर जस्ट accommodated or we have booked a hotel maybe for one day. आणि तिथे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, अनेक जण आता आपण युरोप टूर, होली लँड टूरला जातो, कायमस्वरूपी तिथे राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आठवडा, 10 दिवस, 12-15 दिवस आपण फिरतो, आनंद घेतो, खूप म्हणजे बरं वाटतं. आणि त्यामध्ये चांगले अनुभव सुद्धा येतात, काही वाईट अनुभव सुद्धा येतात. हॉटेलचं ते पाणी बरोबर नव्हतं, ते त्यांचं हे सर्व टॉयलेट बरोबर नव्हती किंवा तिकडे जेवण बरोबर नव्हतं, असे सुद्धा प्रसंग येतात. परंतु आपण तिथे कायमस्वरूपी जात नाही, अनुभव घेतो, आनंद थोडा क्षणाचा, आणि मग तिथून आपण पुढे जातो किंवा आपण पुन्हा आपल्या घरी येतो. हालेलुया. तर अविलाचे संत तेरेसा काय म्हणतात, पृथ्वीवरील जीवन तसंच आहे की आपण एक थोड्या वेळासाठी आपण इथे जणू काही रूप बुक केलेला आहे, थोड्या वेळा आपण राहणार आहोत. आणि ते कितीही चांगला जो अनुभव तुम्हाला येईल या पृथ्वीवर, कितीही चांगला, की माझं लग्न झालं, मला चांगली मुलं झाली, चांगली नोकरी होती, आनंदाची क्षण, मी एक घर बांधलं आणि मग सर्व काही आनंदामध्ये, ठीक आहे. तरी ती सांगते की हे सर्व जवळ काय एका बेकार हॉटेलमध्ये, एका बेकार रात्रीसारखं आहे. जे परमेश्वराने तुमच्यासाठी घर किंवा जो आनंद ठेवलेला आहे, त्याच्या तुलनेत इथला जे काही तुम्ही अनुभवलेलं आहे या हॉटेलमधलं, ते म्हणजे काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला दिस इज नॉट पार्किंग, दिस इज नॉट परमनंट, दिस इज अ पार्किंग प्लेस. इथे आपण फक्त थोड्या वेळासाठी पार्किंग केलेली आहे, ही परमनंट जागा नाही. तर आपल्याला आतुरतेने आपण आगमनाची, प्रभू येशूच्या आगमनाची, की तो आपल्या खऱ्या घरी नेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. हालेलुया. स्काफ फ्रीजर
स्काफ रिझल्ट त्यांनी लिहिलेलं आहे की जीवनात सर्वात 3 वाईट गोष्टी म्हणजे ज्या आपल्याला आवडत नाही. माणसाच्या जीवनात 3 वाईट गोष्टी, वाईट म्हणजे ज्या आपल्याला आवडत नाही अशा गोष्टी. तर कोणाला प्रसन्न करू पाहणे पण यशस्वी करणे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला म्हणजे ज्यामुळे आपल्याला एक वाईट अनुभव येतो किंवा बरं नाही वाटत, तर अशा 3 गोष्टी. तर आपण कोणाला प्रसन्नित करू पाहतो पण त्यामध्ये आपण अयशस्वी, किती मी करतो पण तो समोरचा व्यक्ती माझ्याशी प्रसन्न होतच नाही, आनंदी होतच नाही, त्यामध्ये आपल्याला वाईट अनुभव येतो. दुसरं, खाटेवर पडणे पण झोप नाही. प्रेज द लॉर्ड. वाईट अनुभव म्हणजे आवडत नाही आपल्याला. आपण पलंगावर पडतो, बेड चांगला बेड आहे पण आपल्याला झोप येत नाही. आणि तिसरं, आपण कोणाची प्रतीक्षा करतो पण तो व्यक्ती येत नाही. हालेलुया. तर हे जे प्रसंग आहेत आपल्याला आवडत नाही ना, म्हणजे ते बरं जीवनातील 3 गोष्टी ज्या प्रामुख्याने आपल्याला कधीच आवडत नाही. मी एवढं करतो त्या व्यक्तीसाठी पण त्याला काय त्याचं कदरच नाही. तर ती भावना जी येते ती आपल्याला आवडत नाही. किंवा मी झोपण्याचा प्रयत्न करतो, मला झोपच लागत नाही, सर्व आराम आहे पण झोप लागत नाही. आणि कोणाची तरी वाट पाहतो आणि तो व्यक्ती येतच नाही. हालेलुया. तर हे सर्व गोष्टी प्रतीक्षा करण्यासाठी आपल्याला दर्शित आहेत. म्हणजे आपल्याला जणू काय आपल्याला शिकायचं आहे प्रतीक्षा करणे. इस्रायली लोक जे होते, जसं मी तुम्हाला सांगितलं की आगमन काळ सुरू झाला हजारो वर्षापूर्वी ईदेनच्या बागेमध्ये. त्या दिवसापासून मानव प्रतीक्षा करत आहे की परमेश्वर एक दिवशी आम्हाला ह्या गुलामगिरीतून, आम्हाला ह्या पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी तो तारणारा पाठवेल. हालेलुया. प्रतीक्षेमध्ये इजिप्तमध्ये आपण पाहतो, इजिप्तमध्ये 400 वर्ष इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते आणि ते सुद्धा प्रतीक्षा करतो विथ डिलिव्हरन्स की परमेश्वर आम्हाला या गुलामगिरीतून काढील. आणि मग परमेश्वराने मोशेला पाठवून त्यांना त्या गुलामगिरीतून मुक्त केलं. अब्राहमाचं उदाहरण आहे. अब्राहमाने परमेश्वराने सांगितलं तुला अरे तुला एवढी मुलं देईन, आकाशातील तारे आहेत ना तू मोजू शकणार नाही, इतकी मुलं, इतकं तुझं वंश मी वाढवेन. परमेश्वर बोलला. 75 वर्ष, मग 85 इयर्स, 95 वर्ष, मुलंच नाही. हालेलुया. प्रतीक्षा. अरे परमेश्वर सांगतो आणि मग कुठे आहे ते? प्रतीक्षा कर. नोहाचं सुंदर उदाहरण आहे. 40 दिवस 40 रात्र, आणि त्या अगोदर नोहाने एवढं मोठं तारो, म्हणजे त्याला 100 पेक्षा जास्त वर्ष लागली बांधण्यासाठी. मग पाऊस आला, पूर आला, आणि पूर आल्यानंतर शेवटी पाणी निसरलं आणि आरारातच्या डोंगरावर त्याचं तारू तिकडे थांबलं. आणि मग मला वाटलं चला निघाला आहे. तर त्यानंतर सुद्धा आपण पाहतो प्रतीक्षा. अजून भूमी सुकलेली आहे का? पाणी सर्व निघून गेलेलं आहे का? वनस्पती उगलेली आहे का? म्हणजे नोहा जणू काय आतुर होता. आता संपलं. एवढी मेहनत केल्यानंतर तारू बांधलेला आहे आणि मग परमेश्वर सांगितल्याप्रमाणे पूर आला, सर्व काही पृथ्वी बुडून गेली आणि आता संपलं, पाणी निघालं. चला तारू डोंगरावर टेकलेला आहे, आता निघायचं नाही. प्रतीक्षा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे माझ्या प्रेमीनो, आपल्याला एक गोष्ट म्हणजे दरवर्षी आपण ख्रिस्त सभेमध्ये जो हा आगमन काळ कशासाठी आहे की जसं आपण पाहतो प्रामुख्याने प्रायश्चित काळ, उपवास काळामध्ये आपण प्रायश्चित, परमेश्वराबरोबर समेट, परमेश्वरा बरोबर पापाबद्दल आपण क्षमा मागणे किंवा प्रायश्चित, हे प्रामुख्याने
की देवाकडे वळा, आपली वस्त्र नव्हे तर आपली हृदय फाडा ना, की सबमिट करणे. पण आगमन काळामध्ये समर्पण करणे किंवा परमेश्वरावर प्रतीक्षा करणे हा माझ्या म्हणजे प्रामुख्याने हा आपल्याला संदेश आहे. हालेलुया. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? हे कठीण आहे, खूप कठीण आहे. जसं अनेकांनी सांगितलं, म्हणजे काही लोकांनी हात वर केले, परंतु प्रामुख्याने तुम्ही मला सांगाल की 10 मिनिटं इथे उभा राहा, मी आता जाऊन तिथे येतो, 10 मिनिटं उभा राहा. ती 10 मिनिटं कोणासाठी उभे राहणे सुद्धा कशाला, म्हणजे जणू काय मला कैद करून टाकलेलं आहे. मी तुम्हाला 15 मिनिटात फोन करतो, पण ती 15 मिनिटं असं होता जशी का 15 वर्ष आलेली. कधी मला काम आहे, काय करतो, अजून फोन नाही केला, अजून फोन, आपल्याला आवडत नाही. आणि तिथे काय असतं, काय दर्शवितं की आपलं जे स्वकेंद्रित किंवा स्वनियंत्रितपण आलेले, जितकं जास्त आपण अस्वस्थ होतो हे आपल्याला दर्शवितं की आपण आपल्या जीवनावर किती ताबा मिळवलेला आहे, म्हणजे कंट्रोल. जितकं जास्त मी अस्वस्थ आहे म्हणजे तितकं जास्त मी माझ्या जीवनावर मालक, माझं जीवन, मी अहंपणा, इगो बोलतो आपण, इगो प्रेझर तितकं जास्त आहे. आणि हेच परमेश्वर आपल्याला इथे नम्र करू इच्छितो. प्रतीक्षा म्हणजे काय की स्वतःवरच स्वकेंद्रित किंवा स्वतःवरचा ताबा सोडण्याचा प्रयत्न करणे आणि देवाच्या इच्छेला स्वीकारणे. हालेलुया. म्हणून हा आगमन काळ, प्रतीक्षेचा काळ, की मला पाहिजे की असंच झालं पाहिजे आत्ताच, ह्याच वेळेला. हे काय दर्शवतं? अहंपणा. मी सांगतो तसं, मी ऑर्डर सोडली तर पटकन माझी इच्छेप्रमाणे झालंच पाहिजे, म्हणजे हे माझं राज्य, माझी सत्ता. आगमन काळ काय शिकवतं की जसं नोहाला झालंच, दरवाजा उघडा, चला मी बाहेर जातो, नाही. अब्राहमाला परमेश्वरानं सांगितलं मला बाळ होणार आणि माझी इतकी मुलं होणार की रेती मोजता येणार नाही एवढी. चला, नाही, थांब, तू बुद्धिमान आहेस, तू खूप शिकलेला आहेस, तुला सर्व ज्ञान आहे, पण तुझ्या इच्छेसारखं नाही, तुला पाहिजे तसं नाही, माझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. मग ते कठीण आहे. किती प्रतीक्षा, नाही, धीर धर, सहनशीलपण, धीर धर. आणि मग आपण पाहतो की परमेश्वर त्याची योजना या सर्वांच्या जीवनामध्ये साकार करतो. हालेलुया. तिथेच आपण पाहतो योनाचं उदाहरण, सुंदर. योना आपण ऐकलेला आहे, योना की परमेश्वराने त्याला सांगितलं निनेवेला जा, रेझर. आणि त्यामध्ये आपण आपल्या स्वतःला सुद्धा आपण पाहू शकतो ना. योनाला काय सांगितलं? निनेवेला जा, म्हणजे देवाची मर्जी आणि योनाची मर्जी. नाही, माझं मी ठरवणार, मी नाही जाणार तिकडे, मला का तिकडे जायचं, माझी इच्छा आहे. आणि त्याने काय केलं ते दर्शवतं. त्याने एक जहाज जात होतं दुसऱ्या ठिकाणी, त्या जहाजामध्ये तो गेला. म्हणजेच काय, तो परमेश्वराच्या इच्छे किंवा परमेश्वराची जी योजना होती त्यापासून तो जितका दूर जाऊ शकतो तितकं त्याने जाण्याचा प्रयत्न केला. प्रेझ लॉर्ड. तितकं लांब, म्हणजे परमेश्वर इथे ना, मी देवाच्या योजनेपासून माझी इच्छा, मला पाहिजे तसं मी करणार, तेवढं लांब जाण्याचा प्रयत्न त्याने केला. शेवटी परमेश्वराने त्याने त्याला कसं शिकवलं, त्या माशाने त्याला गिळलं आणि गिळल्यानंतर तिथे तो प्रतीक्षा करतो. 3 दिवस त्याला त्या माशाच्या पोटामध्ये प्रतीक्षा करावी लागली. हालेलुया. आणि तिथे तो सांगतो समर्पण ना, परमेश्वरा तुझी इच्छा, ठीक आहे, तू सामर्थ्य आहेस, तुझ्यापासून मी पुढे बोलू शकतो. आणि मग प्रतीक्षा, 3 दिवस प्रतीक्षा केल्यानंतर आपण काय पाहतो, परमेश्वराने त्या माशाद्वारे त्याला
परमेश्वराची इच्छा जिथे आहे तिथेच आम्ही पुन्हा ओकलं. प्रेज द लॉर्ड. तर हे म्हणजे आगमन काळ काय शिकवतं? जेव्हा आपण प्रतीक्षा करतो, कदाचित आपण योनासारखे नाही, माझा अहंपणा मला पाहिजे तसं मी परमेश्वर सांगतो, हा माझी योजना, मला काहीतरी करायचं आहे तुझ्या जीवनामध्ये. मी कधी कधी आपण थांबत नाही, आपण उतावळीमध्ये असतो आणि परमेश्वर आपल्या त्या स्थानामध्ये त्या ठिकाणी नेतो. तिकडे काय करतो? आपल्याला प्रतीक्षा करायला लागतो आणि पुन्हा एकदा जी त्याची योजना आहे, परमेश्वराची योजना आहे, तिथे आम्ही सोडतो. हालेलुया. त्याला त्या किनाऱ्यावर, निनवेच्या किनाऱ्यावर आणून त्याने ओकलं आणि मग त्याने परमेश्वराची योजना पूर्ण केली. प्रेज द लॉर्ड. मागी लोक, जे मागी लोक आपण क्रिसमसच्या नंतरच्या आठवड्यामध्ये तो मागी लोक, 3 मागी लोक क्रिसमस नंतर निघाले नाही. आगमन काळामध्ये ऍक्च्युली त्यांनी प्रवास सुरू केला, कारण त्यांना तो तारा क्रिसमसच्या खूप अगोदर दिसला होता. आता मागे लोक सांगितलेलं आहे की खूप म्हणजे शास्त्रज्ञ किंवा खूप उच्च शिक्षित, म्हणजे ते भूगोल आणि सर्व अभ्यास करणारे, ताऱ्यांचा अभ्यास करणारे, म्हणजे खूप शिकलेले. परंतु आपल्याला काय दर्शवितं ते, की त्यांना जिथपर्यंत चिन्ह दिसलं नाही ते निघाले नाही. हालेलुया. जेव्हा त्यांना चिन्ह दिसलं, चिन्ह दिसता क्षणीच ते निघाले. ते एक दिवस सुद्धा थांबले नाही. परंतु जिथपर्यंत चिन्ह दिसत नाही ते त्याचा अभ्यास करत होते. परंतु ते निघाले नाही, प्रतीक्षा करत होते. जेव्हा चिन्ह दिसलं तर क्षणी, एक दिवस सुद्धा त्यांनी वाया घालवला नाही. ते निघाले शोधण्यामध्ये आणि त्यांना कसं सापडलं. हालेलुया. आपण देखील म्हणजे प्रभू प्रतीक्षा करत आहे, मी प्रतीक्षा करत आहे, मला चिन्ह दाखव. आणि जेव्हा आपल्याला प्रभू चिन्ह देतो, त्याची योजना प्रकट करतो, आपल्याशी बोलतो, आपण न विलंब करता त्वरेने ती योजना पूर्ण करण्यासाठी निघाला पाहिजे. हालेलुया. किंवा कोणताही संदेश देतो की मला वाटतं तू तुझ्या जीवनामध्ये ही वाईट गोष्ट आहे, ही काढून टाक, चिन्ह किंवा संदेश देतो, न विलंब करता आपण त्वरेने आपण ती गोष्ट करायला हवी. प्रेज द लॉर्ड. आणि हेच आगमन कालाचं आपल्याला तयारी आहे की जर मी म्हणजे अहम माझ्यामध्ये किंवा गर्विष्ठपणा की स्वकेंद्रित किंवा माझं जर असेल, मीच मला पाहिजे तसं, तर आपण कधीच येशू ख्रिस्ताला पाहू शकणार नाही किंवा आपण परमेश्वराची जी आपल्यासाठी योजना आहे ती पूर्ण करू शकणार नाही. हालेलुया. तर आपल्याला सोडावं. आगमन काळामध्ये प्रामुख्याने काय आहे? काहीतरी सोडायचं आहे. माझा अहमपणा सोडायचा आहे, स्वतःला रिक्त करायचं आहे आणि परमेश्वराच्या योजनेला समर्पित करायचं आहे. माझ्या जीवनावरचा माझा ताबा, माझं राज्य जणू काय सोडायचं आहे, तोडून टाकायचं आहे आणि परमेश्वराची योजना पूर्ण समर्पण मला करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपण प्रतीक्षा करतो, आपण समर्पण करत असतो. कठीण असते, तर आपला अहमपणा सोडायचा आहे ना आणि कृती करायची आहे, पुढे सरकायचं आहे. त्याला माझ्या प्रेमधून ह्या आगमन काळामध्ये आपल्याला सर्वांना प्रभू पाचारण करतात, यासाठी आपल्याला बोलावत आहे. म्हणून आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये आपण कृपा मागूया आणि जेव्हा आपण आराधना करणार आहोत, खरोखर की प्रभू माझं जीवन मला तुला पूर्णपणे समर्पित करतं. माझ्या योजना, माझे म्हणजे सर्व जे काही मी योजना की मला जे आहे ते मी तिथे समर्पित करणार आणि तेथून तुझी योजना, तुझी इच्छा मी स्वीकारणार. आणि खरोखर मग आपल्याला जसं आपण
ऐकलं की तो आनंद, आगमन काळाचा आनंद, मागील लोक त्यांची बुद्धी, त्यांचं सर्व काही जे होतं त्यांनी ते बाजूला सारलं, चिन्ह पाहिलं, चिन्हाच्या दिशेने ते निघाले आणि त्यांना तो आनंद प्राप्त झाला. जर त्यांनी सांगितलं असतं की नाही आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला हे सर्व शास्त्र माहीत आहे, आम्ही निघू, जर आपण निघू आता, मग आपल्याला वाट सापडेल पुढे. नाही, थांबा, प्रतीक्षा करा. परमेश्वर तुम्हाला चिन्ह देईल, परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन देईल, परमेश्वर तुम्हाला संदेश देईल, परमेश्वर तुमच्याशी बोलेल. आणि मग जे आज आपण ऐकत आहोत किंवा मिसेमध्ये किंवा जेव्हा जेव्हा आपण प्रभूचा शब्द ऐकतो, आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रभू समोर तुमच्याशी बोलत आहे, चिन्ह दिलेलं आहे. कृती करा. हालेलुया. आणि जेव्हा आपण कृती करतो आपल्याला तो आनंद सापडेल, जसं त्यांना येशू सापडला. कारण त्यांनी आज्ञाधारकपणे, म्हणजे स्वतः बुद्धीवर न चालता परमेश्वराने दिलेल्या चिन्हावर त्यांनी मार्गक्रमण केलं. तसंच आपण देखील प्रतीक्षा केल्यानंतर आणि परमेश्वर दाखवतो त्या चिन्हाचा पाठलाग केल्यानंतर आपल्याला निश्चितच तो आनंद आपल्याला सापडेल. हालेलुया. चिरकाळ टिकणारा आनंद आपल्याला देखील सापडेल. प्रभूचा गौरव असतो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम.